उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून वॉर्ड क्रमांक 115 जी शिंदे गटाची जी शाखा आहे, या शाखेत एक आगळीवेगळी संकल्पना राबवली जाते आहे, नागरिक सहायता कक्ष म्हणून। तर ही जी योजना आहे यामध्ये नागरिकांशी बातचीत करून त्यांच्या घरोघरी जाऊन त्यांना एक फॉर्म दिला जातो आहे। त्या फॉर्ममध्ये वेगवेगळ्या पद्धतीची प्रश्न आहेत की रेशन कार्ड असेल, त्यांचे पासपोर्ट असेल किंवा त्यांचं मतदान कार्ड जे असेल, या संपूर्ण ते बरोबर आहे का, त्याच्यात काही फेरफार आहेत का, हे संपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत आणि तो फॉर्म देखील या नागरिकांना दिला जातो आहे। ती संपूर्ण माहिती भरल्यानंतर त्या नागरिकांकडनं हा फॉर्म या शाखेत जमा केल्यानंतर जे कार्यकर्ते आहेत, शिंदे गटाचे कार्यकर्ते, हे घरोघरी जाऊन हा संपूर्ण फॉर्म त्या नागरिकांकडून भरून घेत आहेत आणि त्यांच्या काय समस्या आहेत त्या सोडविण्याचा देखील पूर्णतः प्रयत्न यांच्याकडून केला जातो आहे। तर आपल्यासोबत आता या शाखेच्या ज्या प्रमुख आहेत, नेहा पाटकर, त्या आपल्यासोबत आहेत। तर आपण त्यांना विचारूयात की मॅडम, नेमकं नागरी सहायता कक्ष काय योजना आहे आणि नागरिकांना त्याची काय मदत होणार आहे भविष्यात? खरं तर नागरी सहायता कक्ष ही कोणती योजना नाही आहे, तर ही एक असं पोर्टल बनवलं गेलेलं आहे की जसं आपण म्हणतो की शिंदे साहेबांच्या माध्यमातून अनेक योजना राबवल्या जातात, पण दुर्दैवाने होतं असं की त्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचत नाही। की आता एखादी महिला आहे, तिला माहितीच नसतं की मला कोणत्या योजनेचा लाभ मिळू शकतो, म्हणून मग शिंदे साहेबांनी अशा पद्धतीने धर्मवीर आनंद दिघे नागरी सहायता कक्षाची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे, जेणेकरून हा फॉर्म भरल्यानंतर या ठिकाणी त्यांची संपूर्ण माहिती लॅपटॉपवरती त्या पोर्टलवर भरली जाणार आणि भरल्यानंतर त्या महिलेची ती संपूर्ण माहिती तिथे गेल्यानंतर ॲटोमॅटिक त्या महिलेला कोणत्या कोणत्या योजनेचे लाभ होणार आहेत ते त्या ठिकाणी त्या महिलेला लेखी स्वरूपात मिळणार आहे। मग त्याच्यामध्ये समजा आता लाडकी बहीण योजना, त्यांचा लाभ त्यांना ऑलरेडी मिळत आहे, स्वयंनिधी म्हणून एक योजना आहे, त्याचा लाभ त्यांना मिळू शकतो, त्याचप्रमाणे विश्वकर्मा आहे, म्हणजे त्यांना कळतं की मला ह्या 10 योजनांचा लाभ मिळू शकतो। मग त्या योजनांसाठी असणारी वेबसाईट कोणती आहे, त्या योजनांसाठी असणारे कागदपत्र कोणते आहेत, मी कुठे जाऊन ती सबमिट करायचं, या सगळी माहिती विदिन 1 मिनिटामध्ये त्या महिलेला किंवा त्या कुटुंबाला मिळणार आहे। म्हणजे नुसत्या योजनाच काढून नाही, तर ती योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत कशी जाईल याकडे सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं कटाक्षाने लक्ष असतं आणि म्हणूनच शेवटी शिवसेनेची शाखा ही खूप महत्त्वाची आहे। मग त्या योजना शाखेपर्यंत येतात, ती माहिती शाखेच्या माध्यमातून विभागातील महिलांना किंवा कुटुंबांना दिली जाते आणि मग जास्तीत जास्त स्वरूपात या ठिकाणी आपण बघताय की या ठिकाणी फॉर्म भरूनसुद्धा आलेले आहेत। पुढच्या 8 ते 15 दिवसामध्ये याची पूर्ण प्रोसिजर होऊन प्रत्येक विभागातील महिलेला या योजनांचा लाभ कसा मिळता येईल याकडे आमच्या 115च्या वतीने जास्त लक्ष असणार आहे। नागरी सहायता कक्ष ही जी तुम्ही योजना नवीन राबवलेली आहे, तर याला नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतोय? खूप प्रतिसाद मिळतोय, कारण महिलांपर्यंत ह्या योजना पोहोचत नाही आहेत, तर आम्ही महिलांना घरी जाऊन सांगतोय किंवा इथे आम्ही बॅनर लावला आहे, बॅनर पण लोक वाचून महिला खूप येतात, खूप गर्दी होते। आम्ही झेरॉक्स मारतोय सगळ्या फॉर्मच्या आणि देतोय, तरी रोजच्या रोज झेरॉक्स आम्हाला काढावे लागत आहेत आणि रोजच्या रोज लोक भरपूर महिला, संध्याकाळी तर बघितलं ना खूप गर्दी असते इथे आणि महिला घरी जाऊन इथं त्यांना आम्ही तसं सांगतो, पण तुमच्या ताई सगळ्यांना सांगा, सगळ्यांना इकडे यायला सांगा, फॉर्म आम्ही देणार, आम्ही त्यांची सगळी माहिती आम्ही देतो त्यांना पुरेपूर। साधारणतः आतापर्यंत किती फॉर्म तुम्ही वाटले आहेत? आतापर्यंत 200-300 तरी फॉर्म गेले, अजून आहेत म्हणजे खूप, कारण त्या घेऊन जातात, त्यांना आम्ही असं पण सांगतो लागलंच तर बाजूला त्यांना झेरॉक्स काढायला सांगा, आणखीन त्यांना त्याच्या पूर्ण तुमच्या चाळीमध्ये सगळ्यांना आणि एका घरात सगळ्यांनी भरायचं आहे, असं महिलांनीच नाही पुरुषांनी सुद्धा। 18 वर्षाच्या वरती कुठल्याही महिलांनी, त्याच्यात विधवा महिला येतात आमच्या शाखेमध्ये, आम्हाला काय पेन्शन वगैरे आहे का, त्या सगळ्या त्याच्यामध्ये योजना आहेत, विधवा बायकांच्या आहेत, वयोश्री योजना आहेत, अजून महिलांना काय ह्याच्यावरती आहे, त्याच्यामुळे ते आम्ही सगळे फॉर्म रोजचे रोज आमच्या शाखेत गर्दी होऊन रोज फॉर्म आम्ही वाटतो। तर नागरी सहायता कक्ष ही जी योजना आहे याला नागरिकांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून आणि आपले भांडूपचे जे आमदार आहेत अशोकदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा क्रमांक 115च्या ज्या नेहा पाटकर आहेत, यांच्या या पूर्ण मदतीने इथे हे मोठ्या रीतीने ही जी योजना आहे राबवली जाते आहे। ही योजना म्हणजे महिलांना ज्या सरकारकडून योजना मिळतात त्या योजना फक्त कागदापुरता मर्यादित न राहता वेळोवेळी त्याची संपूर्ण माहिती महिलांपर्यंत पोहोचावी, त्याचा मागचा खरा उद्देश आहे आणि त्याला चांगला प्रतिसाद देखील
देखील या प्रभागातून मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे. तर आता या संकल्पनेतून काही जे असेल या महिलांच्या ज्या काही समस्या असतील त्या पूर्णतः सोडवण्याचं काम जरी करण्यात आलेलं असेल तरी आता नागरिक याचा कितीरित्या फायदा घेतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सुमय दंडवतेसह विद्या अमृतकार, शहर मुंबई. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका.